आजचा व्हिडिओ फक्त घरी असणाऱ्या महिलांसाठी बचत कशी करावी आणि पैसे कसे कमवावे याविषयीचा हा व्हिडिओ आहे. खूप अशी डिटेल माहिती नाही, पण या माहितीमुळे तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे. दोन्ही गोष्टींसाठी घराच्या बाहेर पडण्याची गरजच नाही आहे. पैसे कसे वाचवावे आणि पैसे कसे कमवावे एकही रुपया खर्च न करता याविषयीचा हा व्हिडिओ असल्याने मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. सर्वात आधी आपण बचत कशी करणार ते जाणून घेऊया. बचत ही एकदम 2,000-4,000 रुपये साईडला काढल्याने होत नाही, तर ती छोट्या छोट्या गोष्टींच्या सेविंगमुळे होते. आपण दर महिन्याला आपल्या हातात पैसे येतात, त्यातले 10 रुपये जरी रोज टाकले तरीही छोटी मोठी ही सेविंग होत असते. मॉलमध्ये बाहेर गेल्यानंतर आपण जे महाग कपडे विकत घेतो त्यापेक्षा तुम्ही थोडंसं कमी किमतीचे लो बजेटचे कपडे घ्या, कारण महाग कपडेही घातले तरी ते 5-6 महिन्यामध्ये खराब होतात किंवा ते ऑड होतात किंवा त्याची हे जाते. डेली यूजचे कपडे आपण रोज 6 महिने तर वापरणार नाहीत ना, त्यामुळे असे कपडे घ्या की ते 4-5 महिने जरी वापरले तरी आपल्याला चेंज करता येईल, म्हणून स्वस्तातले कपडे घ्या. त्याच वेळेस आपण मोबाईलवरती ऑनलाईन शॉपिंग करत असतो, ते स्क्रोल करता करता बऱ्याच अशा गोष्टी की ज्या आपल्याला गरज नाही आहे अशा गोष्टी आपण ऑनलाईन मागवून घेतो, ते सुद्धा टाळावेत. कारण अशा वेळेस आपल्याकडे ऑलरेडी ती वस्तू असते, पण नेटवरती दुसरी नवीन वस्तू आली असल्याने आपण तीही खरेदी करतो. जसे की एक जोडी जुता आहे आपल्याकडे किंवा बाहेर जाण्यासाठी वेगळे जो बूट आहेत तरीही आपण दुसरे बूटं मागवतो, किंवा 1-2 वॉचेस आपल्याकडे आहे तरीही आपण एक्स्ट्राचे वॉच मागवतो. यासारखे फालतू खर्च आपण ऑनलाईन घेणे टाळावी. यामुळे आपली बरीचशी रक्कम ही वाचते आणि आपली बचत होते. त्यामुळे जर गरज असेल तरच शॉपिंग करावी, अन्यथा शॉपिंग टाळावी. पण आता ते लोकही आपल्याला ऑफरमध्ये देतात. जर पैसे नसेल तर तुम्ही 2-3 महिन्याचे 3 टप्पे करून पैसे पेड करा, असा मेशोवरती सुद्धा आलेला आहे. त्यामुळे जर आपल्याकडे नसेल तर आपण खरेदी करू नये. नंतर असं बाहेर जाणं, पार्टीमध्ये जाणं किंवा मॉलला जाणं, इथेही अशा वस्तू आपण बघितल्या गेलं आपले मन राहवत नाही आणि आपण त्या वस्तू नकळत घेतो. असं नाही म्हणत की आपल्याकडे पैसे नाही आहेत, पैसे असतात, पण तरी मग आपण घेऊन घेतो आणि नंतर मग त्याचा लोड आपल्याला येतो. आपण म्हणतो पुढच्या महिन्यात सेविंग करू, पण असं कधीच होत नाही. म्हणून दर महिन्यालाही थोडी सेविंग करावी. हे किटी पार्टी वगैरे ह्यासुद्धा मध्ये बराच पैसा खर्च होत असतो. गेस्टला आपण बोलवतो, किटी पार्टीला आपल्या घरी बोलवतो आणि आपण ते सगळं किटी पार्टीचा जो सामान ऑर्गनायझेशन असतं, त्यांचं खाण्यापिण्याच्या गोष्टी असतात, त्यामध्ये आपले बरेचसे पैसे हे जात असतात आणि आपल्या महिन्याच्या अखेरमध्ये आपल्याकडे काहीच पैसे उरत नाही. त्यासाठी आपल्याला सेविंग करणं गरजेचं आहे. यासाठी महिलांनी घरातल्या घरात शिलाई मशीनचे कामं करावीत. तुम्हाला शिलाई मशीनचं काम येत नसेल, घरात शिलाई मशीन असेल किंवा मेशोवरती आता 2,000मध्ये सुद्धा शिलाई मशीन मिळते. जर तुम्ही ती खरेदी केली आणि जर तुम्ही शिलाई मशीन नसेल येत, तर तुम्हाला आपलं जे जुनं ब्लाऊज आहे ते उसून घ्यायचं. त्याच्यावर जे पॅटर्न दिलेलं आहे त्या पॅटर्न आखून आपण ब्लाऊज शिवू शकतो. एका साध्या कापडावरती पहिले तुम्ही ट्राय करत राहावे. त्यानंतर आपल्याला चांगला हात बसला की आपण स्वतःचं ब्लाऊज शिवून बघावे. आपलं ब्लाऊज आलं तर आपण दुसऱ्यांचं सुद्धा घेऊ शकतो. आणि आता मेशोवरती पॅटर्नसुद्धा आलेले आहेत. 36पासून ते 40 किंवा 32 असे पॅटर्नचे सुद्धा ब्लाउजेस अवेलेबल आहेत. ते पॅटर्न फार्म म्हणतात त्याला. ते त्याच्यावरती सुद्धा आखून आपण इतरांचे ब्लाऊज घेऊ शकतो. त्यामधून आपल्याला इन्कम मिळू शकते. जर तुम्हाला घरातल्या घरात रांगोळ्या वगैरे येत असेल तर मी म्हणते तर तुम्ही प्रत्येक स्त्रीने घरात असल्यावरती एक यूट्यूब चॅनल तरी खोलायला हवं. कारण यूट्यूब चॅनलवरती आपल्याला जर फेस दाखवायचा नसेल तरीही काही हरकत नाही, पण तुम्ही रांगोळ्या काढू शकतात, मेहंदी काढू शकतात. जर तुम्हाला बोलण्याचं टॅलेंट असेल तर तुम्ही त्यावरती ब्लॉगिंग करू शकतात. त्यानंतर आपण घरातील वस्तू कशा ठेवायच्या, ऑर्गनाईज कशा ठेवायच्या याविषयीचा व्हिडिओ तुम्ही मांडू शकतात. यूट्यूबमधून बरीच अशी इन्कम आहे. यावर कोणाचा भरोसा पटणार नाही, पण जर तुम्ही कमीत कमी सुरुवातीचे स्ट्रगल असतात, कारण ते वॉच टाईम आणि ते व्ह्यूज मिळवणं कठीण असतं. एकदाची तुम्ही सुरुवात केली आणि जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तर दर महिन्याला मी सांगते 10,000च्या आसपास, 9,000-10,000च्या आसपास तर तुमचे हे पैसे येतात म्हणजे येतातच. कारण मला वाटतं प्रत्येक महिलामध्ये काही ना काही असा एक गुण असतो, ती व्यक्तीला बाहेर पडू शकत नाही घरातल्या कामांमुळे, इतर गोष्टींमुळे. तर अशा वेळेस आपण यूट्यूब चॅनल ओपन करावे आणि त्यावरती व्हिडिओ टाकावे. तुम्हाला सुरुवात माहीत नाही, काय करायचं माहीत नाही, फक्त प्लस आयकॉनवरती टाकायचं, व्हिडिओ अपलोड करायचा. हे एक सुरुवात. दुसरी सुरुवात आहे बचत वही तयार करायची. यामध्ये आपल्याला जेवढे आवश्यक खर्च आहेत तेवढेच लिहायचे. जे खर्च आपल्याला अनावश्यक वाटत असेल ते खर्च आपण टाळायचे आहेत. मला वाटतं या प्रकारची जरी सेविंग आपण करत राहिलो, दर महिन्याला थोडे पैसे जरी जमा करत राहिलो, 10, 20, 30, 40, 50, 100 असे जरी जमा केले तरी महिन्याच्या शेवटी आपल्याकडे बऱ्यापैकी पैसे जमा होतात.
आपल्याला रॉ मटेरियल जरी खरेदी करायचं असेल तर आपल्याला माहेराहून आपल्याला साड्या मिळतात, त्याऐवजी आपण त्यांना पैसे सांगायचे की आम्हाला त्या बदल्यामध्ये पैसे द्या आणि त्या पैशांमधून आपण रॉ मटेरियल खरेदी करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टार्टअप सुरू करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.